सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत करेक्शन विंडो बद्दल. नक्की तुमची करेक्शन विंडो ही कधी ओपन होणार आहे. रिसेंटली मी जेवढे पण व्हिडिओज अपलोड केले होते तर व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर मुलांनी कॉमेंट केलं होतं की दादा करेक्शन विंडो कधी ओपन होणार, आमच्या फॉर्ममध्ये ही काही मिस्टेक झाली आहे तर ही मिस्टेक आमच्या करेक्शन विंडोमध्ये ओपन करेक्ट होईल का. आणि लिटरली असे पण काही मुलांचे मेसेजेस आले होते की दादा माझ्या फॉर्ममध्ये मिस्टेक झाली आहे, करेक्शन विंडो ओपन होणार की नाही, मला खूप टेन्शन आलं आहे, मला बोर्ड एक्झाममध्ये पण मन नाही लागत आहे, तर प्लीज सांग. तर त्यामुळे मी ही व्हिडिओ आता पोस्ट करतोय. मला माहिती आहे तुमचे बोर्ड एक्झाम सुरू आहेत, बट टेन्शन घेऊ नका. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे. तर त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ॲज वेल एज जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप अजूनपर्यंत जॉईन नसेल केला, लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आणि की ह्या ग्रुपवरती मी तुम्हाला आत्तापासून त्या पुढे तुमचे ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत डेली मी तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे. जे पण काही इम्पॉर्टंट नोटिसेस आहेत हे सगळे मी तुम्हाला ह्याकडे प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या, भरपूर मुलांना प्रश्न आहे की दादा करेक्शन विंडो ओपन होणार की नाही होणार. तर येस, करेक्शन विंडो ओपन होणार आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की लक्षात घ्या की रिसेंटली काही मुलांनी तिकीट रेज केले होते. त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अटेम्प्ट सिलेक्ट करताना मिस्टेक झाली होती, तर त्यामुळे त्यांनी तिकीट रेज केले होते. तर त्या तिकीटचा रिस्पॉन्स सीड्स त्यांनी दिलेला आहे. नक्की काय रिस्पॉन्स दिला आहे ह्यात मी 2 रिस्पॉन्सेस अटॅच केलेत. म्हणजे एकाच मुलाला रिस्पॉन्स नाही दिला आहे, अशा मल्टिपल मुलांना रिस्पॉन्स दिलेले आहेत. ह्या रिस्पॉन्समध्ये सीड त्यांनी काय मेन्शन केलं आहे की डिअर कॅन्डिडेट, if you have already filled the registration form and paid the application fee by selecting on the first attempt, म्हणजे तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट करून तुम्ही फॉर्म पूर्णपणे सबमिट केला असेल तर यू विल बी गिवन अँड ऑपॉर्च्युनिटी टू चेंज युअर सिलेक्शन टू बोथ अटेम्प्ट. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन चेंज म्हणजे बोथ अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे ड्युरिंग दी करेक्शन विंडो. म्हणजे आता सीईडीसीने क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुमची करेक्शन विंडो ओपन होईल आणि त्या करेक्शन विंडोमध्ये जर तुमच्या अटेम्प्टमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर हे तुम्ही करेक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि सेम तुम्हाला ह्या इथे रिस्पॉन्समध्ये पण मिळेल. म्हणजे सीड त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमची करेक्शन विंडो ही आहे ते ओपन होणार आहे. मग दादा हे आम्हाला कसं कळेल की आमची करेक्शन विंडो ओपन झाली आहे की नाही. तर बघा, करेक्शन विंडो ओपन व्हायच्या आधी सीड सेल अशी एक नोटीस डिक्लेअर करतं. आता ह्या इथे एक लास्ट इयरची नोटीस आहे, 2025मध्ये ही रिलीज झाली होती, ही लास्ट इयरची आहे. आणि ह्या ते सीड त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की भरपूर मुलांच्या फॉर्ममध्ये मिस्टेक झाले होते, तर त्यामुळे आम्ही एक एडिटिंग फॅसिलिटी काढतोय. म्हणजे आम्ही करेक्शन विंडो प्रोव्हाइड करतोय आणि ह्या करेक्शन विंडोमध्ये हे काही डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता. आता करेक्शन विंडो जास्त वेळ ओपन राहत नाही. करेक्शन विंडो फक्त 3 दिवसच ओपन असते. लास्ट इयर सुद्धा 3 दिवसच ओपन केली होती. 10, 11 आणि 12 हे 3 दिवस लास्ट इयर करेक्शन विंडो ओपन केली होती. तर त्यामुळे ह्या टाईम पिरियडमध्ये जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल हे तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. सो त्यामुळे करेक्शन विंडोबाबत एक तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड केली जाणार आहे. आता भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल की दादा मग ह्या वर्षी आमची करेक्शन विंडो कधी ओपन होणार, करेक्शन विंडोबद्दल काही ऑफिशियल डेट्स आलेले आहेत का. तर बघा, करेक्शन विंडोबाबत काही पण ऑफिशियल डेट्स डिक्लेअर नाही झालेत. बट दरवर्षी काय होतं ना की करेक्शन विंडो पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर ओपन होत असते. जसे की ह्या वर्षी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट ही 12 फेब्रुवारी होती. बट रिसेंटली आपल्याला सीड्स यांनी एक नोटीस प्रोव्हाइड केली आणि त्या नोटीसमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलं की आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट्स ह्या त्या एक्सटेंड झालेल्या आहेत. म्हणजे 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. म्हणजे आपली जी करेक्शन विंडो आहे हे 20 फेब्रुवारी नंतरच ओपन होणार. आता 20 फेब्रुवारी नंतर कधी ओपन होणार, तर मोस्ट एक्सपेक्टेड आहे की मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मार्चच्या सेकंड वीकमध्ये तुमची करेक्शन विंडो ही ओपन होऊ शकते. सो टेन्शन घेऊ नका. जेव्हा पण तुमची करेक्शन विंडो ओपन होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला नक्की अपडेट देईन. माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती, परत आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला अपडेट देईन की तुमची करेक्शन विंडो ओपन झालेली आहे, कधी ओपन होणार हे सगळं मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. अँड ऑल्सो आता तुम्ही काही पण स्ट्रेस नका घेऊ, काही पण टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झामवरती फोकस करा. मी बघतोय की भरपूर मुलं बोर्ड एक्झाम सोडून ह्या करेक्शन विंडोचं टेन्शन घेत आहे. तर असं नका करू. जर तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये चांगली मार्क स्कोर केले, तुम्ही ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर केलात, तरच तुम्ही सीईडीच्या एक्झाम नंतर चांगल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही केलात तर सीईडीची एक्झाम देऊन काही फायदा नाही, कारण की तुम्ही ॲडमिशनसाठी एलिजिबल नाही होणार. तर त्यामुळे आता बोर्ड एक्झामवरती फोकस करा. आता जर तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी काही रिसोर्सेस पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. ह्या कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉटवरती बोर्ड एक्झामचे रिसोर्सेस तर आहेच, प्लस त्यासोबत तुम्हाला सीईडीचे पण
काही स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहेत, एक्झाम पॅटर्न, सिलेबस, हे काही डिटेल्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जर तुम्हाला हा व्हॉट्सॲप बॉट यूज करायचा असेल तर ह्या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. हा व्हॉट्सॲप बॉट तुम्ही नक्की यूज करा, फ्री टू यूज आहे. आता भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल की दादा मग करेक्शन विंडोमध्ये आम्ही कोणते कोणते डिटेल्स करेक्ट करू शकतो. तर लक्षात घ्या की लास्ट इयरपर्यंत सीईडी सेलने जेव्हा पण करेक्शन विंडो ओपन केलेली आहे तेव्हा हे जे डिटेल्स आहेत हे तुम्हाला करेक्ट करायचा चान्स दिला होता. कोणते कोणते डिटेल्स, तर कॅन्डिडेट फुल नेम करेक्ट करायचा चान्स दिला होता, डेट ऑफ बर्थ, जेंडर, परत सब्जेक्ट ग्रुप म्हणजे PCMचा PCB, PCB ग्रुपचा PCMB असं जर तुम्हाला करायचं असेल तर सब्जेक्ट ग्रुप करेक्ट करायचा पण चान्स सीईडी सेलने प्रोव्हाइड केला होता. त्यासोबत फोटोग्राफ आणि सिग्नेचरमध्ये काही मिस्टेक असेल तर ते सुद्धा करेक्शन विंडोमध्ये एडिट करायचा चान्स दिला होता. आता जसं की ह्या वर्षी तुमचे अटेम्प्ट्स पण आहेत, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट, बोथ अटेम्प्ट हे तुमचे अटेम्प्ट्स पण आहेत. आणि जसे की आपण रिस्पॉन्सेसमध्ये पण बघितलं की सीईडी त्यांनी हे ते मेन्शन केलं आहे की तुमचे बोथ अटेम्प्ट सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला करेक्शन विंडो प्रोव्हाइड केली जाणार आहे. तर त्यामुळे ह्या वर्षी एक्झामचे अटेम्प्टमध्ये पण काही चेंजेस करायचे असतील तर हे पण तुम्हाला करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करायचा चान्स मिळू शकतो. बट हे आत्तापर्यंत कुठलेही डिटेल्स ऑफिशियली कन्फर्म नाही आहेत. पण तरी पण जर तुम्हाला स्वतःहून क्लॅरिफाय करून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की सीईडी सेलच्या म्हणजे हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही तिकीटसुद्धा रेज करू शकता. तुम्ही लॉग इनमध्ये गेल्यानंतर ह्यात हेल्प डेस्कचं ऑप्शन आहे, तर ह्यावर क्लिक करून तुम्ही तिकीट रेज करा आणि हे जेवढे पण तुमचे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत तर ह्या इम्पॉर्टंट डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक असेल ना तर हे तुम्ही मेन्शन करा की माझी ह्या डिटेल्समध्ये मिस्टेक आहेत. कारण की हे जे डिटेल्स आहेत हेच तुमचे ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन येणार आहेत. तुमच्या एक्झामिनेशनसाठी हे डिटेल्स तुमची इम्पॉर्टंट असणार आहेत. तर त्यामुळे ह्या डिटेल्सपैकी काही पण मिस्टेक असेल तर त्यासाठी तुम्ही तुमचे तिकीट रेज करून सीईडी सेलला इन्फॉर्म करा आणि सीईडी सेलला विचारा की हे डिटेल्स आम्ही करेक्ट करू शकतो का, म्हणजे तुमच्या पण साईडनी एक क्लॅरिफिकेशन होऊन जाईल. आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. आता भरपूर मुलं बोलतील की दादा माझ्या ह्या डिटेल्समध्ये मिस्टेक आहेत, जसे की कॅटेगरी डिटेल्स, माझ्या ॲड्रेसमध्ये मिस्टेक झाली आहे, रिजन सिलेक्ट करताना मिस्टेक झाली आहे, डोमिसाईल सिलेक्ट करताना मिस्टेक झाली आहे. अशा भरपूर काही मिस्टेक्स आहेत जे माझ्याकडनं झालेले आहेत. तर लक्षात घ्या की जर तुमची ह्या डिटेल्सपैकी काही पण मिस्टेक झाली असेल ना तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे डिटेल्स तुमचे आता इम्पॉर्टंट नाही आहेत. इम्पॉर्टंट कोणते डिटेल्स आहेत जे मी तुम्हाला ह्या सांगितले हे तुमचे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत जे तुमच्या ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन येणार आहेत. बाकी हे जे डिटेल्स आहेत हे एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. जरी तुमच्या ह्या डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर हे डिटेल्स तुम्ही कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना करेक्ट करू शकता. म्हणजेच काय की ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी हे तुम्ही करेक्ट करू शकता. आत्ता हे डिटेल्स जस्ट एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून घेतलेले आहेत. बाकी ह्याचा एवढा इम्पॉर्टन्स नाही आहे. हे तुम्ही कॅपराऊंडच्या वेळी एडिट करू शकता. तर त्यामुळे आता तुम्ही स्ट्रेस फ्री राहा, काही पण टेन्शन घेऊ नका. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर लवकरात लवकर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल ॲज मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. ह्या व्हिडिओची सुद्धा मी अपडेट मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केली होती, बट भरपूर मुलांची डिमांड होती तर त्यामुळे मी ही तुम्हाला व्हिडिओ आता ही लॉंग फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केली. तर त्यामुळे मला इंस्टाग्रामवर नक्की तुम्ही फॉलो करा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ॲज वेल एज जर तुम्हाला काही स्टडी रिसोर्सेस पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड